मिरज पूर्व भागात गेली 8 दिवसापासून चोरट्यांचा धुमाकूळ। मिरज पूर्व भागातील गावांमध्ये गेली 8 दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। तर यामध्ये कदमवाडी येथे चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याला खोऱ्याने वार करून जखमी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आला। तर याबाबत अधिक माहिती अशी की रविवार 1 सप्टेंबर रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास कदमवाडी येथील रहिवासी महादेव कुंभार हे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत घरी असताना रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना गोठ्यातून म्हैस ओरडण्याचा आवाज आला। त्यांनी घरामधील टॉर्च घेऊन गोठ्याकडे जाऊ लागले, मात्र यावेळी टॉर्चचा उजेड पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दिशेने खोरं फेकलं। तर सुदैवाने त्यांना खोऱ्याचा वार बसला नाही, ते बचावले। त्यानंतर त्यांनी जोरात चोर चोर अशी आरोळी दिली। तर परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली। तर हा सर्व आवाज ऐकून अज्ञात झुडपात लपलेले 2 चोरटे व अन्य काही चोरटे शेजारीच असलेल्या उसाच्या फळामध्ये गायब झाले। तर ग्रामस्थांनी परिसरात रात्रभर चोरांचा शोध घेतला, मात्र चोरटे काही आढळून आले नाहीत। यानंतर पुन्हा कदमवाडी परिसरामध्ये अन्य 2 कुटुंबाच्या घरावरती या चोरट्यांनी हल्ला केला। यामध्ये दगडांचा मारा करून चोरटे दहशत माजवत होते। तर रात्री 11:30 वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता। यामुळे मिरज पूर्व भाग, बेळंकी, लिंगनूर, खटाव, आरग, शिवपूर अशा अनेक गावांमध्ये पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। माझे नाव महादेव दत्तात्रय कुंभार। मी घरी एकटाच असताना काय अज्ञात लोकांनी त्याचा फायदा घेतला। मी घरातून बाहेर येतो, पण येतेवेळी जरा मसरांनी धडपड केली म्हणून मी मसरांच्या गोठ्याकडे जात असताना त्यांनी मसराच्या गोठ्यातून कुणाचा तो खोऱ्याचा माझ्या अंगावरती वर्षाव केला। तो खोरा मला लागला नाही, मात्र तो बादली समोर असल्यामुळे त्या बादलीवर पडून त्याचा आवाज झाल्यानंतर मी दंगा केल्यानंतर त्यांनी ते लोक पसार झाले। ते प्रत्यक्षात 2 तरी माझ्या नजरेस पडले। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगनूर। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।